मारल्यामुळे उपवासी राहिली तर हात लागला विमान उड्डाण झालं, जाणून बुजून केली तर केवढं पुण्य होईल. मग दौंडी दिली. आजपासून प्रत्येक एकादशी 15 दिवसानं येणारी सगळ्यांनी करायची. परिणाम रुक्माण गदये एकादशी साधन आमुचे वंशी हरी कीर्तन. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज यांचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने डॉक्टर भगवान महाराज यांचा आशीर्वाद, सर्व ग्रामस्थ मंडळीचं योगदान, जगदंबा मातेच्या दरबारात जगदंबा मातेसाठी अख्खं वाघरोळी एका मायेची लेकरं होऊन एकत्रित आलं म्हणून दृष्ट लागेल असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. या संबंधाने पूजनीय वैष्णवदास महाराजांची देवी भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, हरिपाठ, काकडा आणि यामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं आज मला मिळालेलं कीर्तनाचं निमंत्रण म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित संत गजानन बाबा की जय. दोन्ही मृदंगाचार्य महाराज, इकडचे नरहरी महाराज, माऊली महाराज, दोन्ही तेंडुलकर आहे, दोघालाही नमस्कार. सगळ्या महाराष्ट्राला कमी वयात माहिती झालेला आमचा गायनाचार्य भगवान बाबा, कधी आलं वेळेवर. त्यांचे सर्व सहकारी गायनाचार्य, माझ्यासोबत आलेले पाटील, सूर्यवंशी, आसबेन, अजूनही काही गायनाचार्य आहेत. छोटे छोटे साधक, त्यांना तयार करणारे त्यांचे गुरुजी, त्यांनाही मनोभावे वंदन करतो. विनेकरी महाराजांना, भालदार, चोपदार, छत्रीवाले, तुताऱ्यावाले, ललकार, सगळ्यांना नमस्कार. अतिशय सुंदर नियोजन ग्रामस्थ मंडळीने केलं म्हणून ग्रामस्थांना धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. वाघरूळ ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल आज अभंग घेण्याचं कारण सर्वांना माहिती आहे. आज हरिदिनी आहे. अभंग नारायण महाराजांचा आहे. नारायण महाराज म्हणजे नामदेवाचे थोरले सुपुत्र. फार मोठा नामदेवरायाचा परिवार. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये जेव्हा नामदेवरायांनी ह्या गोष्टी ऐकल्या की वाल्मिकीनी 100 कोटी श्लोकाचं रामायण केलं, मी अजून एकही अभंग लिहिला नाही, वृथाम्या आयुष्य गमाविले, वाईट वाटलं. आणि चंद्रभागेतच प्रतिज्ञा केली, मी 100 कोटी अभंग लिहिणार. पांडुरंगाला कळालं. पांडुरंग आले, अरे नामा, जरा विचार करायचा असतो. 100 कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा कसं शक्य आहे? वाल्मिकीला कसं शक्य झालं? तर त्याचं कारण आहे बाबा. काय? तयवेळी होती आयुष्याची वृत्ती, तयवेळी होती आयुष्याची वृत्ती, तयवेळी होती आयुष्याची वृत्ती, तयवेळी होती आयुष्याची वृत्ती. आताची अवधी थोडी आहे, आताची अवधी थोडी आहे, आताची अवधी थोडी आहे. तयवेळी होती आयुष्याची वृत्ती, होती आयुष्याची
स्वतः पांडुरंग म्हणतात नामदेवाला, तैवेई होती आयुष्याची वृद्धी आताची अवधी थोडी असे, सत्य त्रेता द्वापारा माझी आयुष्याची बहुभरती, कली माझी सेत नेमिले तेही नाही पुरती. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं 1 शून्य कमी झालं. सत्ययुगात माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, शून्य कमी झालं. मग त्रेतायुगात 10,000 वर्ष पुन्हा शून्य कमी झालं. द्वापारात 1,000 पुन्हा शून्य कमी झालं. कलियुगात 100 बरोबर 1 शून्य. आता 100 वर आलं. आपण सर्व मिळून देवाला प्रार्थना करू की देवा आता मात्र शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी उरकायचे. म्हणून तयवेळी होती आयुष्याची नव्हे, प्राण जाण्याच्या क्रियाही बदलल्या. कृतयुगी अस्थिगत प्राण, त्रेतायुगी रुधिर प्रवाही जाय निगुण, द्वापारी मांस नासल्या पावे मरण, कलियुगी अन्न न मिळता. अरे मग आता कसं शक्य आहे? बाकीचं माहिती नाही देवा. प्रतिज्ञा केली हे खरं, नामा हट्टाला पेटल्यावर देव सरस्वतीकडे गेले. शारदेसी सांगे भीमा तिरी हरी, सरस्वतीला प्रार्थना केली. कशा करता प्रार्थना करता देवा? बैसावे जिव्हाग्री नामयाच्या. आपण हे प्रमाण लक्षात घ्या. फाजील ठोकाठोकी नाही, प्रमाण असलं तर बोलायचं. विठ्ठल विठ्ठल. माझ्या नामाच्या जीवेवर वास्तव्य करा. तो शिंप्याचा नामा, तुम्ही ब्रह्मांडाचा धणी, आणि त्याच्याकरता माझ्याकडे वशिला लावता. देवाचे डोळे भरून आले. सरस्वते, लाडका लढिवाळ नामा माझे ताणे, तयाला मजवी न कोण आहे. पा हे एक प्रमाण पा शहार येईल असं. मग नाईलाज झाला, जिवेवर निवास सरस्वतीचा, पण उरकणार नाही म्हणून एवढंही घर अभंग लिहायला बसवलं. घर म्हणजे गोदरेजचं कपाट हे नाही, घरातले सदस्य. बरं 1-2 नाही, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरती नारायणा. नाव मी सांगतो, हिशोब तुम्ही करा. राजाई गोणाई दोघी सासूसुना, दामा नामा जाना, बाप लेक नारा विठा महाता गोंदा, चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई यसाई साकराई, चौघी सुनापाई नामयाच्या, औबाई लेकी निंबाबाई, बहिणीन वेडी पिशी जनी दासी त्याची. एवढा परिवार. राजाई गोणाई दोघी सासू सुना, किती झाले? 4 नाही गजानन बाबा, 2च. तुम्ही नात्याचे 2 धरता, नाव 2 धरता, 28 होईल ना हिशोब. नीट ऐका. राजाई गोणाई नाव झाली, पण दोघी सासू सुना कोण होत्या? बस म्हणजे 2च. आता गणित कळेल तुम्हाला. राजाई गोणाई दोघी सासू सुना, आणि दामा नामा जाना बापलेक, 2 न 2 4. नारा विठा महादा गोंदा, चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, 4 न 4 8. चौघाची लग्न झाले. लाडाई गोडाई यसाई साकराई. सुनाची नावं लक्षात राहील का? लाडाई गोडाई यसाई साकराई, चौघी सुनापाई नामयाच्या. 8 न 4.
12, आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी 12 आणि 2 14, आणि ही दासी जनी 15वी आहे, वेडी पिशी जनी दासी त्याची. आणि ही जनाबाई सह सगळे अभंग लिहायला बसले. प्रत्येकाने अभंग केले. 54 कोटी अभंग प्रत्येकसे कवित्व ते 7 नामयाचे. लाडाई गोडाई असाई साखराई 2.5 कोटी पायी केली त्याने. एकट्या जणाईनं 12.5 कोटी जणाईची वाणी. 12.5 कोटी जणाई 12.5 कोटी जणाईची. येते चक्रपाणी तिच्या घरा. मला माहित आहे तुम्हाला पाठ नाही, पण नारे नारे म्हणत जा, काही पकडत नाही. 12.5 कोटी जणाईची वाणी येते चक्रपाणी तिच्या घरा. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्व ते 7 नामयाचे. 1 लक्ष अभंग रुक्माईने केले. सगळ्यांनी अभंग लिहिले. त्याच्यात 1.5 कोटी अभंग नारोबाचे कवित्व, म्हणजे संत नामदेवाचा थोरला पुत्र त्यांचा हा अभंग. म्हणून 5 मिनिट घेतले आपले. विठ्ठल भगवंताला आवडणाऱ्या ज्या 3 गोष्टी आहे गजानन बाबा. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवा. भगवान सांगतात मला भक्तामध्ये वैष्णव आवडतो, तीर्थामध्ये गंगा आवडती, आणि व्रतामध्ये एकादशी आवडती. प्रिय भगवंतासी कोटी गुणे. प्रिय भगवंतासी कोटी गुणे. व्रतावादी व्रते पाठ असल्याबद्दल धन्यवाद. नाही तर भगवान बाबा नाही जमत ते. व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंतासी कोटी गुणे. व्रतांच्या मध्ये एकादशी, तीर्थाच्या मध्ये गंगा, आणि भक्ताच्या मध्ये वैष्णव. भगवान म्हणतात मला हे 3 आवडतात. एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. आणि एकादशी हे कशाला म्हणतात माहिती नव्हतं. मग राजा रुक्माण गदाचा बगीचा होता. हे एक एक तुम्ही पहा, हे शब्द ठरलेले आहेत, ते त्यालाच जोडावे लागतात, दुसरं नाही चालत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा मोहनदास करमचंद गांधी, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजे. हे दुसरं नाही, वेल्डिंग तेच लागणार, दुसरं नाही चालत. द्वादशी अंबरीश राजा, एकादशी रुक्मानगद राजा. आताही निडोबा पाठ आहे ना यांना, सगळे ओके. अरे हे जर असं आहे तर ते कसं असेल? काय झाडे काय डोंगर न काय, तो शब्द त्याच त्याचं नाव घेऊ नको. सोमनाथ तिकडे भेटला पाहिजे. सगळे ओके, तो शब्द त्यालाच, नाही तर काही ओके आधी नव्हता का? अरे किती दिवसाचा ओके आहे, पण तो ओकेला महत्व देणारा शहाजी बापू आला ना. सगळे ओके, काय झाडीन काय डोंगर काय का असे ना, पण सगळे ओके आलं ना तिथं. मी पुन्हा येईल. अरे हे कीर्तन चांगलं पाठ आहे तुम्हाला.
हे जसे शब्द आहे ना तसं परमार्थात. द्वादशी अंबरीश राजा, एकादशी रुक्मांगद राजा. पण तेही महत्व त्यांना माहिती नव्हतं. त्यांची बाग होती फुलाची, रोज फुलाची चोरी होत होती. शोकारी ठेवले, प्रहारे करी, पण चोर सापडे ना. एक दिवस पळतच आले सेवक. चोर सापडले सरकार. कसे पकडले रे? पकडले नाही, सापडले. म्हणजे कुठले होते? इथले नव्हते. देवाच्या राजाचे, इंद्राचे नोकर. त्यांच्या विमानाने यायचे, वरच्यावर फुलं तोडून न्यायचे. मग कसं काय पकडले? पकडले नाही व सापडले. का? विमान बंद पडलं. असं झालं का? आता राजा रुक्माण गदाला वाईट वाटलं नाही. फुलं चोरीला जातात त्याचं वाईट वाटलं नाही, पण पठ्ठ्याच्या बगीच्यातले फुलं इंद्रानं चोरावे याचा आनंद झाला. लक्षात घ्या. तिथपर्यंत आले रुक्माण राजे. ते लटलट कापत होते. नोकर, आमच्या मालकाला, देवाच्या राजाला, इंद्राला तुमची फुलं खूप आवडायची, आम्ही रोजच्या रोज तोडून न्यायचा. विमान बंद पडल्यामुळे आता नाईलाज आहे. राजे म्हणाले, मग ज्या कारखान्यात तयार झालं तिथे स्पेअर पार्ट, मेकॅनिक तिथे मिळतील. नाही, एक उपाय आहे राजे. आज एकादशी आहे. जर कोणी उपवासी असेल तुमच्या नगरात, हात लावला की विमान उड्डाण होतं. आता दुपारचे 2 वाजले होते. नरहरी उपीट खाऊन जेवून तयार होते लोक. राजाला दौंडी द्यावी लागली. जो कोणी आज उपवासी असेल त्याच्या हाताचा स्पर्श झाला विमानाला तर विमान उड्डाण होणार आहे. विमान उड्डाण झालं म्हणजे राजा रुक्मांगद त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. दौंडीवाले कोणीच उपवासी नाही गजानन बाबा, पण जे का झोपडपट्टी पडून दौंडी चालली होती. एक म्हातारी कानात फेल होती, झोपड्या पुढे बसली होती उन्हात. तिला वाटलं काही वाचतंय, म्हणजे काही योजना असेल गरिबासाठी. असं केलं. त्यांना वाटलं हे उपाशी आहे. उपवासी आहे का आजीबाई? कशाची ही दौंडी? जो उपवासी असेल त्याच्या हातानं विमान उड्डाण होणार आहे. मग राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. म्हातारी तर उभीच झाली. तुम्ही उपवासी आहे का आजीबाई? नाही. मग सून उपवासी आहे माझी, झोपड्यात आहे. तिने एकादशी केली का? नाही. मग लेकानं हाणलं सकाळी. मी हे नीट आहे का एकादशी? सेवक म्हणाले, चला विमानाला हात लावायला. नाही येणार. म्हातारीनं मध्यस्थी केली आणि सल्ला दिली, दादा हे एवढी नीट असती तर सकाळी हाणली असती का लेकानं? आता हे कशी येईल? आहे उपाय आहे. माझा लेख ऊस तोडणीला गेला अमकाच्या ऊसात, त्याला आणा, आपोआप येते ती. सेवक तिथं आले. काय बसला ऊस तोडत रे लेका? तुझं भाग्य उदयाला आलं. तुझी बायको उपवाशी आहे, तिनं जर हात लावला विमान उड्डाण. 5 गाव बक्षीस तुला. त्याच्या आनंदाला पारावार नाही, निरोबार आहे. पण त्याला माहिती होतं आपली एकादशी कशी आहे. त्यानं वल्ल दांडकं घेतलं शेवरीचं तिथेच एकादशीसाठी, डोक्या एवढं उंच आलं ते. चला नाही येणार, नाही येणार. जसं दांडकं उगारलं एकादशी स्टँडअप, चाल पुढं. माग दांडकन पुढं एकादशी. विमानापर्यंत राजाच्या डोळ्याला धारा लागल्या आनंदाश्रूच्या. बापरे काय माऊली पुण्यवान, माझ्या नगरामध्ये लाज राखली. हे पुण्यवान सकाळी हाणलेली. नीट ऐका. हात लाव विमानाला. नाही लावणार. जे दांडकं उगारलं, घाबरली, दोन्ही हात लागले. गेलं विमान. पाहता काय नरई भाऊ, गेलं विमान. राजाच्या आनंदाला पारावार नाही. बापरे माझी कीर्ती स्वर्गात जाईल की रुक्मांगद राजाच्या नगरामध्ये एवढे पुण्यवान लोक आहे की हात लावला विमान उड्डाण झालं. मग निळोबाराय यांची मिरवणूक ठरली बरं का भगवान बाबा. मिरवणूक ठरवली 3.5 किलोमीटर लांब. राजानं नियोजन केलं म्हटल्यावर हत्तीन, घोडेन, भालदार, जोबदार, ढोल, तासे, लेझिम, दिंड्यान. बस मध्ये राजाचा रथ आणि पुढे यांचा. 3.5 किलोमीटर लांबीची. बरं एकटीला कसं बसवा? हे बसवलं दांडकं. हो ना. मिरवणूक निघाल्यावर हिनं गप बसावं की नाही? घ्या ना मजा करून माझ्या बळावर.
तुझ्या बापानं बघितला होता का सोहळा एवढा? ताशा वाजला नाही आपल्या लग्नात. हे बघा 3.5 किलो. गप बस ना, तुला तरी बसायला मिळालं असतं. कसं काही हाणली नसती तर. हे एकादशी जाऊ द्या. राजानं विचार केला की मारल्यामुळे उपवासी राहिली तर हात लागला, विमान उड्डाण झालं, जाणून बुजून केली तर केवढं पुण्य होईल. मग दौंडी दिली. आजपासून प्रत्येक एकादशी 15 दिवसानं येणारी सगळ्यांनी करायची. परिणाम रुक्माण गद एकादशी. रुक्माण गद एकादशी. एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. पुरावा रुक्माण गद एकादशी. नगरी नेली वैकुंठासी, त्याने नेला सारा गाव. आपण एकट तरी जावं. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज स्वाभिमानानं छातीला हात लावून सांगतात, सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे छातीला हात लावून स्वाभिमानानं सांगतायत, आम्हा व्रत एकादशी. आज हरिदिनी आहे आणि एकादशी ही 3 दिवसाचं व्रत आहे. बरं का, निळवार आहे. दशमीला सुरू होते, द्वादशीला संपते.
अथ ते नियमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्यं मांसं मसूरान्नं चनकान् कोद्रवांस तथा शाकं मधु परान्नंच पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयेत वैष्णव सदा द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंतधावनं परापवादं पैशून्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपम हेनुतं वाक्यंच एकादशां विवर्जयेत कांशं मांसं सुरां क्षुद्रं तैलं विनत भाषणं व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशां द्वादशस्त्यजेत. हे सगळे कळलं ना? हो म्हणत जा बस. आता ते नियमान वच्मी व्रत ह्यस्मिन दिनत्रय 3 दिवसाचं द्वादशीला संपत आणि दशमीला सुरू होतं. दशमी व्रताचा प्रारंभ दशमी व्रताचा प्रारंभ कीर्तन करा समारंभ दिंडी कीर्तन करा समारंभ देने तो स्वयंभू देने तो स्वयंभू संतोष पावे संतोष पावे संतोष पावे दशमी व्रताचा प्रारंभ नसल्यामुळे कोणी डबल म्हटलं नाही. दशमी व्रत नाही हो माहिती आहे पाठ आहे पण वेळ नाही म्हणतात. ठीक आहे. दशमी व्रताचा प्रारंभ दिंडी कीर्तन करा समारंभ तेने तू स्वयंभू संतोष पावे दशमीला सुरू होतं आणि मग द्वादशीला संपत. दुसरा एक वेगळा भाव आहे. दशमीला 10 गोष्टी त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12. हे थोडक्या सांगतो बघा. नागरेश ना? हा ठीक आहे. अथ ते नियमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्यं मांसं मसूरान्नं चणकान् कोद्रवांस तथा शाकं मधु परान्नंच पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयेत वैष्णव सदा. काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही. टाळ वाजवायचे ते जेवणासाठी काशाचं भांड वापरायचं ना दशमीला. मांस खायचं नाही म्हणजे बाकीच्या दिवशी सपाटा लावायचा असाही त्याचा अर्थ नाही. मांस खाण्याचा अधिकार त्यांना आहे ज्याचे दात सुळे असतात, जन्मता डोळे बंद असतात आणि जिभेनं पाणी पितं. त्यांना अधिकार दिलाय मांस खाण्याचा. कुत्रीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं, कोलीची पिलं, जन्मता डोळे बंद, दात सुळेन, जिभेनं पाणी. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. खोटं असेल तर तुम्ही घरी गेल्यावर बैला पुढं मांस ठेवा तर बैल तुमच्याकडे पाहिल. तो म्हणाल चांगला कीर्तन ऐकून आला ना. आम्ही बैल असलो तरी इतके खालचे आहो का? आम्हाला कळत नाही का आमचं आहे का? आम्ही वटानं पाणी पितो बैल. आमचं नाही हे. जिभेनं पाणी पिणाऱ्याकडे नेऊन टाक म्हणजे ज्याचा आहार तो आहे. कांसे मांस मसूरान मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, हिरवी भाजी, मध. दुसऱ्याचं जेवायचं नाही. मी का थांबलो? आमचा एकही दिवस तसा जात नाही. दररोज दोन्ही टाइम दुसरीकडे जाय. आता कैला जाय का त्याला? परांड, पुनर्भोजन 2 वेळा आणि मैथुने भोग अशा 10 गोष्टीचा त्याग दशमीला आहे. एकादशीला 11 द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंतधावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हेनुतम वाक्यांचे एकादशांवी वर्जयेत. ह्या 11 एकादशीला. पहिलं द्यूत क्रीडांचे जुगार खेळायचा नाही एकादशीला. आमचे संत म्हणतात वाटोळे करायचं असेल तर खेळा, काही अडकत नाही आहे ना. प्रमाण अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह
एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. पुरावा रुक्मानगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी, त्याने नेला सारा गाव. आपण एकटं तरी जावं. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज स्वाभिमानानं छातीला हात लावून सांगतात, सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे छातीला हात लावून स्वाभिमानानं सांगतायत, आम्हा व्रत एकादशी. आज हरिदिनी आहे आणि एकादशी ही 3 दिवसाचं व्रत आहे. बरं का, निळवार आहे. दशमीला सुरू होते, द्वादशीला संपते. अथ ते नियमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्यं मांसं मसूरान्नं चनकान् कुद्रवांस तथा शाकं मधुपरान्नं च पुनर्भोजन मैथुने दशम्यां दश वस्तूनि वर्जयेत् वैष्णव सदा. द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंतधावनं परापवादं पैशुण्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपं हेनुतं वाक्यंच एकादश्यां विवर्जयेत्. कांशं मांसं सुरां क्षुद्रं तैलं विनत भाषणं व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशां द्वादशस्त्यजेत. हे सगळे कळलं ना? हो म्हणत जा बस. आता ते नियमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रय 3 दिवसाचं, द्वादशीला संपत आणि दशमीला सुरू होत. दशमी व्रताचा प्रारंभ, दशमी व्रताचा प्रारंभ, कीर्तन करा समारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, देने तो स्वयंभू, देने तो स्वयंभू,
म्हटलं नाही, दशमी व्रत नाही. हो माहिती आहे, माहिती आहे, पाठ आहे पण वेळ नाही म्हणतात. ठीक आहे. दशमी व्रताचा प्रारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, तेने तू स्वयंभू संतोष पावे. दशमीला सुरू होतं आणि मग द्वादशीला संपत. दुसरा एक वेगळा भाव आहे. दशमीला 10 गोष्टी त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12. हे थोडक्यात सांगतो बघा. नागरेश ना, हा ठीक आहे. अथ ते नेमान वच्मि व्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांस्यं मासं मसुरान्नं चणकान् कोद्रवां तथा शाकं मधु परान्नं च पुनर्भोजन मैथुने दशम्यां दशे वस्तूनि वर्जयेत वैष्णव सदा. काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही. टाळ वाजवायचे, ते जेवणासाठी काशाचं भांड वापरायचं ना दशमीला. मांस खायचं नाही म्हणजे बाकीच्या दिवशी सपाटा लावायचा असाही त्याचा अर्थ नाही. मांस खाण्याचा अधिकार त्यांना आहे ज्याचे दात सुळे असतात, जन्मता डोळे बंद असतात आणि जिभेनं पाणी पितं. त्यांना अधिकार दिलाय मांस खाण्याचा. कुत्रीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं, कोलीची पिलं, जन्मता डोळे बंद, दात सुळे, जिभेनं पाणी. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. खोटं असेल तर तुम्ही घरी गेल्यावर बैला पुढं मांस ठेवा, तर बैल तुमच्याकडे पाहिल. तो म्हणाल चांगला कीर्तन ऐकून आला ना. आम्ही बैल असलो तरी इतके खालचे आहो का? आम्हाला कळत नाही का आमचं आहे का? आम्ही वटानं पाणी पितो, बैल आमचं नाही. हे जिभेनं पाणी पिणाऱ्याकडे नेऊन टाक, म्हणजे ज्याचा आहार तो आहे. कांसे मांस मसूर, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, हिरवी भाजी, मध, दुसऱ्याचं जेवायचं नाही. मी का थांबलो? आमचा एकही दिवस तसा जात नाही. दररोज 2 टाइम दुसरीकडे जाय. आता इलाज आहे का त्याला? पराण, पुनर्भोजन 2 वेळा आणि मैथुने भोग, अशा 10 गोष्टीचा त्याग दशमीला आहे. एकादशीला 11 द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम परापव आदम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हेनुतम वाक्यांचे एकादशामी वर्जयत. ह्या 11 एकादशीला. पहिलं द्यूत क्रीडांचे, जुगार खेळायचा नाही एकादशीला. आमचे संत म्हणतात वाटोळे करायचं असेल तर खेळा, काही अडकत नाही, आहे ना प्रमाण. अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह ऐसे जरी तुझ व्हावे, जरी कर्म मनो सारी पाठ खेळावा, भगवान बुवा भगवान म्हणतात त्याला बरोबर. अरे देह व्यर्थ जावे, ऐश जरी तुझ भावे, द्यूत कर्म मनोभावे सारी पाठ. द्यूत क्रीडांच निद्रांच झोप, तांबूल विडा
दंतधावनम मिसरी, पैशुण्यम चहाडी, स्थेयम चोरी, हिंसा खून, रतीम भोग, कोपम रागावणे, अनृतम लबाड बोलणे, अशा 11 गोष्टी एकादशीला. आणि मग द्वादशीला 12. कांशम मांसम सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंच प्रवासंच पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादशे तेजत. दशमीला सुरू होते ते द्वादशीला संपत. पण हे वेगळा भाव त्यातला असा आहे, दशमीला 10 गोष्टी त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12. अशा पद्धतीची ही एकादशीचं व्रत. छातीला हात लावून महाराज सांगतात, जया असे मोक्षाची चाड, तेने नाना साधने कबाड, सांडून या व्रत दृढ एकादशी करावी. एवढं सामर्थ्य याच्यात असल्यामुळे थोडं थोडं घेऊ. आता 1च तास आहे. अमाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी. नुसता देव नाही, त्याला केशव जोडला. कारण अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव हे 3 दोष टाळून लक्षण केल्या जातं. त्याला निर्दोष लक्षण म्हणतात. इतरावर जाणे हा अतिव्याप्ती दोष आहे. नुसता देव म्हणावा तर इतर देवावर लक्षण जातं. काही केलेले, काही झालेले. तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले ते आपले बांधावर देव असतात, आपोआप वाढतात. कारण आजी पूजेला जाते, सोबत नात असते, तांब्यात पाणी, शेंदुराची वाटी. तिथे गेल्यानंतर आजी त्या देवाला शेंदूर लावते, उरलेले बोट शेजारच्या दगडाला पुसते. दुसरी आजी गेली, तिला वाटते 2 देव असावे, ती 2 देवाला शेंदूर लावून उरले बोट तिसऱ्या दगडाला. तिसरी आजी गेली, तिला वाटत 3 आहे, 3 देवाला शेंदूर उरले, 4थ्या दगडाला चालले आमचे देव. शेंदरी हेंदरी दैवत. कोणती पूजीभूते खेते, आपुल्या पोटाची रडते. ते पूर्वीचा काळ, नातू रडत होता, ते शेजारची आजी, काय झालं नानी, नातू रडतोय. अगं असं कर, तांब्याभर पाणी घे, चमड्याचा तुकडा, 2 बिबवे, चतकोर भाकरी त्याला लाव, तव्याचं काळ, त्याच्यावरून उतरवून नेऊन टाक चौकात. झालं. चमड्याचा तुकडा, तव्याचं काळे लावलेली चतकोर भाकरी, तांब्याभर पाणी, 2 बिबवे नातवाहून उतरून चौकात नेऊन टाकल्या बरोबर नातवाचं रडणं थांबलं. मी म्हणतो, तव्याचं काळे लावलेल्या भाकरीवर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? इमानदारीने सांगा. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजे भूते खेते, आपुल्या पोटाची रडते, मागते सीते अवदान. हे तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले, झालेले. इंद्रादिक देव शतएक जन्मा, जन्मुनी ब्रह्मकर्मा, करीतोची ब्रह्माननो हे, शतमक संपत्ती स्वर्गाचे, ब्रह्मदेव झाला, इकडे इंद्र झाला, हे झालेले केलेले. पण हा नाही घडविला, नाही बैसविला, म्हणून केशव शब्द घालावा लागला पुढे. केशव, देव केशव. कारण अतिव्याप्ती दोष येऊ नये म्हणून. एक तुम्हाला पटवून देतो मी. परदेशातला माणूस आला, विचारलं निवळबार आहे, गाय कशा असतात? गाय गाय होय, 2 शिंग 4 पाय. तिला म्हणतं गाय. झालं. पुढच्या गावात आलं तर पाटलाचे बैल चरत होते. थांबलं हे. म्हणलं ह्याच गाय असल्या पाहिजे. पाटील गाय आहेत ना? काय डोकं फिरलं का तुझं? आता आवतं सोडले का बैल आहे? कसं काय? मागच्या गावाला म्हणतंय ना 2 शिंग 4 पाय. अरे 2 शिंग 4 पायच असतात भाऊ, पण 4 स्तनही पाहिजे ना, त्याला म्हणते गाय. असं आहे का? मग पुढच्या गावाला आला तर म्हशीचा कळप. पुढचं कळलं तुम्हाला? त्याला वाटलं 2 शिंग 4 पाय 4 स्तन, हे गाय आहे. थांबलं हे. गाय आहे ना भाऊसाहेब? काय डोक्यात फरक झाला का तुझ्या? म्हशी आहे. कशा काय म्हशी? मागच्या गावाला सांगतो राव 2 शिंग 4 पाय 4 स्तन. अरे 2 शिंग 4 पाय 4 स्तन, पण मानेखाली पोळी पाहिजे, तिला म्हणतात गाय. लक्षात घ्या. नुसतं 2 शिंग 4 पाय म्हणावं, लक्षण बैलावर जातं. 2 शिंग 4 पाय 4 स्तन, लक्षण म्हशीवर जातं. मग निर्दोष. 2 शिंग 4 पाय 4 स्तन, मानेखाली पोळी, तिला म्हणतात गाय, हे निर्दोष लक्षण. नुसतं देव म्हणावं
तर दगडाच्या देवावर लक्षण जातं. नुसतं देव म्हणावं इंद्र ब्रह्मादिकावर लक्षण जातं. म्हणून नाही घडविला नाही नव्हे तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण म्हणून केशव शब्द आहे. केचा अर्थ ब्रह्म, शेचा अर्थ शंकर आणि ओचा अर्थ विष्णू, असे तीन अर्थ, तीन हे अक्षरातले अर्थ आहे. मंदिर शब्दाचा शब्दार्थ देऊळ असतो, पण अक्षरातले अर्थ आहे म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. हे अक्षरातले अर्थ. तसं के म्हणजे ब्रह्म, शे म्हणजे शंकर आणि ओ म्हणजे विष्णू. ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती, शंकर म्हणजे संहार, विष्णू म्हणजे पालन. उत्पत्ती, पालन, संहार या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात केशव. केशव किंवा दुसरं हे शब्दशः. पुन्हा त्या प्रत्येक नावाचे अर्थ दिलेले आहे. आमच्या नावात काही अर्थ नाही. आमची नावं म्हणजे यष्टीला दिलेले नंबर. MS 17, 5457, जालना सातारा, ओळखण्यासाठी, नाही तर काही तथ्य नाही. नाव वाघमारे, उंदीर पाहून घरात शिरे. कुठे चालले? वाघमारे. उंदीर बघितला हायवेला, वाघमारे गावात. नाव शांताबाई, भांडणा वाचून करमत नाही, बाई शांत नाव, पण रोज भांडण. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर. कॅनलला पाणी आलं म्हणजे गंगाधर आंघोळ करतो रे. गंगाधर कोणाला म्हणतात? ज्याच्या डोक्याहून गंगा. गंगाधर हे आमची नावं. बरं का, बरोबर आहे. एकाचं नाव ठणठण पाल होतं. 2 मिनिटं सांगतो. ठणठण पाल, ते लोक चिडवाय त्याला, ठणठण पाल ठणठण पाल. मला नावच बदलतो. गाव सोडलं त्यानं आणि निघाला. आता नावच बदलून यायचं म्हणला. पुढच्या गाव लागलं तर एक म्हातारी गोवऱ्या वेचत होती. ठणठण पालनं विचारलं, काय करता मावशी? गोवऱ्या वेचती बाबा. का बरं? अरे कोणी नाही, मला 10 वर्षाची होती, आता 80ची झाली, गोवऱ्या वेचते, त्याच्यावर विकून उपजीविका. नाव काय तुमचं? लक्ष्मी. ठणठण पाल तर तिथं थंडागार झाला. म्हणजे साक्षात लक्ष्मी. 70 वर्ष झाले गोवऱ्या वेचते. पुढच्या गावाला बरं का निडो, एक 90चा म्हातारा भिक्षा मागत होता. माधुकरी विचारलं, काय आजोबा काय करता? ते पीठ मागतो. कधीपासून? जन्म गेला. नाव आपलं? धनपाल. तिथं थांबला ठणठणपाल. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. म्हणलं काय लक्ष्मी गोवऱ्या वेचती, धनपाल म्हणला जन्मभर पीठ मागतोय. बरं पुढचं गाव लागलं नागरे साहेब. प्रेत यात्रा निघाली. मोठा माणूस मेला होता. किलोमीटर यात्रा होती. पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं, चौघाणी घेतलेलं, खांद्यावर रडत चालले काही. आणि ठणठण पालनं विचारलं, काय आहे हे? हे 26 जानेवारीची मिरवणूक आहे का बैमाना, तुला माहित नाही? अरे अरे प्रेत यात्रा आहे. म्हणजे ते मेलं ना पांढऱ्या कपड्यातलं. मेलं. नाव काय होतं? अमरपाल. थांबला ठणठणपाल. त्यानं विचार केला की नाव आपलंच बरं आहे का? लक्ष्मी तो कंडा बीनत है. गोवऱ्याला कंडा म्हणतात हिंदीमध्ये. आता काही ठोकून दिलं तर लक्ष्मी गोयऱ्या याचे. अरे मराठीतच बोलणं भाऊ, कशाला मग हिंदीचं वाटोळे करतो. बीनत है लक्ष्मी तो कंडा बीनत है, घर घर मागे धनपाल, अमरपाल थे सो भी मर गए, अरे मैं भी अच्छा ठणठणपाल. विठ्ठल. नाव संताची अथवा देवाची. तुम्ही पहा, आमच्या नावात काही अर्थ नाही. घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या घोळण्या नाव लक्ष्मण, करतो भरजन लाह्याचे, आवाज आवाज.
नावावर कीर्तन होईल. लुगड्या नाव चंद्रकळा परी तो काळा रंगवरी. निळा म्हणे घुसळती रवी तेन दावी प्रकाश. आकाशात उदयाला आला तोही रवीच आहे आणि मंथन करती ती रवीच आहे. पण ही हरवली म्हणजे टारचणी शोधायची आणि तो उदयाला आला की त्रैलोक्य प्रकाशित. निळा म्हणे घुसळती रवी तेन दावी प्रकाश. लुगड्या नाव चंद्रकळा परी तो काळा रंगवरी. गोयण्या नाव लक्ष्मण ते लाया भासते का नाही केरसुणी सारखं त्याला लक्ष्मण नाव आहे. एक इंद्रजीत मारतो हे दिवसभर लाया भासत. गोयण्या नाव लक्ष्मण करते भरजन लायाचे. यांना पाठ आहे पण ते म्हणत नाही. कुबेर नाव मोळी वाहे कैसी पाये फजिती. डोक्यावर लाकडाची मोळी आणि नाव कुबेर. कुबेर नाव मोळी वाहे असंही नाव आहे. नाव देवाची अथवा संताची. हे ज्ञान देव कोण्या ब्राह्मणाने ठेवलेलं नाव नाही. वेदातल्या रुचातले वेचलेले दोन शब्द आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला ज्ञान शब्द. एको देव सर्वभूतेषु गुढा यातला देव शब्द. तो देव आणि हा ज्ञान मिळून झाला ज्ञानदेव सामर्थ्य. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव म्हणता माया. ही त्यांच्या नावातली ताकद आहे. तसं एक अख्खा अभंग घरी गेल्यावर वाचा. जमलं तर वाचा. नामदेवाचाच आहे. विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते पोसितो विश्वाते म्हणून या. जगजीवन म्हणती माझे या स्वामी ते जीवन जगाते म्हणून या. विश्वंभर का म्हणतात? विश्वाचं भरण करतो. जगजीवन का म्हणतात? जगाला जीवन देतो. पतित पावन का? पतिताला पावन. अख्खा अभंग घरी गेल्यावर वाचा. पतित पावन म्हणते माझे या स्वामी ते उद्धरीपती जाते म्हणून या. जगजीवन म्हणते माझे या स्वामी ते जीवन जगाते म्हणून या. विश्वंभर म्हणते माझे या स्वामी ते पोषितो विश्वा ते म्हणून या. ऋषिकेश म्हणते माझे या स्वामी ते चाळी इंद्रिया ते म्हणून या. तसं केशव हरतो क्लेशा ते मनोनिया. केशव म्हणती माझे या स्वामी ते हरतो क्लेशा ते मनोनिया. अमाव्रत एकादशी. पण पुढे देव केशव त्याच्या पुढे एक शब्द आहे तीर्थ तुळसी. तुळशीचं तीर्थ आपल्या धर्मात पवित्र मानलेलं आहे. जर कोणी हिंदू धर्मात मरण पावला तर त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान. जन्मभर जरी कोंबड्या खाल्ल्या असल्या तरी माणसं म्हणतात पवित्र. असं म्हणताय कोणी कोंबडीचं पग घाला तोंडात? नाही. तुळशीचं पान. तुळशीला पवित्र मानलेले आहे. तुळशीचं तीर्थ पवित्र आहे. तुळशी पवित्र नव्हे. निळोबार आहे. भगवान स्वतः सांगतात जर मी हरवलो उद्धवा आणि जर टीव्हीला आलं तर पेपरला आलं वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल किंवा टीव्हीला. आपण यांना पाहिलं का? आणि तुला जर बक्षीस मिळवायचं असेल तर कुठं नाही. पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण संताचे मेळी आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी. सत्य जाण उद्धवा. ही 3 ठिकाणं सांगितली प्रभूने. तिथं नाही सापडलं तर मग तिथं नाही सापडलं तर तिथं शेवटी. पण पहिले ठिकाण तुळशी जवळ. तुळस वंदावी माऊली, तुळस वंदावी अरे हे संताची सावली, संताची सावली. तुळसे पासे वन माळी, तुळसे पासे वन माळी. सदा तिष्ठत असे सदा
गजानन महाराज तुम्ही लिहिलं हे, पण हा अभंग एकनाथ महाराजचा आहे, ना तर पहांग तुकोबारायचा गाथा दिवसभर. आता ठोकाठाक्यात चालू आहे ना. अभंग ज्ञानोबा राहायचा असला की काय तुकोबाराय गोड सांगतात म्हणते इथे, आणि त्याच्याही तारखा मिळत नाही भाऊ. काय चाललंय, कठीण आहे. वाचन नाही, अभ्यास नाही. याचं कॅसेट थोडंसं पाठ करायचं, त्याचं करायचं, त्याचं. याला तुकड्यावरची पंगत म्हणतात. सगळे तुकडे गोळा करायची आणि घालायची पंगत. अरे भरपूर पाठांतर करा, मग कीर्तन करताना समुद्रात पोहल्यासारखा आनंद होतो. उगाच काय भागवा भागवी. हे नाथांचा अभंग आहे. तुळस वंदावी माऊली, अरे हे संताची सावली. तुळसी पासी वन माळी सदा तिष्ठ. एवढी पवित्र, एवढी. आता एक आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. सगळ्यांना पाठ आहे. मग आता मी असं विचारतो, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. नरहरी महाराज, आता हा समास कसा सोडवायचा? द्वंद्व का षष्टी तत्पुरुष? दोन्ही मध्ये बसतंय ते. द्वंद्व समास सगळ्यात सोपा समास व्याकरणामध्ये. ज्या समासाची दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. शत्रू मित्र, खरं खोटं, पाप पुण्य, भीमार्जुन कृष्णार्जुन, घरी गेल्यावर वाचून घ्या. म्हणजे समान दोन्ही पद प्रधान तो द्वंद्व समास. शत्रू मित्र, खरं खोटं, पाप पुण्य, भीमार्जुन कृष्णार्जुन, तसं तुळशी बुक्का द्वंद्वच होतो. दोन्ही पदप्रधान आहे. द्वंद्व मध्येही मोडतो. म्हणजे अतिप्रिय आवडे तुळशी आणि बुक्का, हाही अर्थ बरोबर आहे. पण षष्टी लावली तर तुळशीचा बुक्का होतो. थोडी मजा पहा, मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. तुळशीचा बुक्का. आणि असं सांगतात, तुळशीचा बुक्का अति पवित्र मानलेला आहे. ती तुळशीची लाकडं जाळायची, पूर्ण जळू द्यायची नाही. ते जळतात, लाल झाली ना तेव्हा दगडानं घासायची. ती पूर्ण जळली तर राख होईल. तो बुक्का झाला पाहिजे काळा. ती जळता जळता लाल झाली की दगडानं घासायची, पुन्हा जळू द्यायची, दगडानं घासायची पुन्हा. आणि तो बुक्का सुगंधी असतो असं म्हणतात. आणि तो बुक्का देवाला, आपल्या नशिबाला जो बुक्का आहे ना, हा येड्या बाबळीचा आहे. अरे काय माहिती गजानन बाबा पंढरपूरला गेल्यावर कशाचा बुक्का आहे. चला शेण टाकून चाला पंढरपूरचा बुक्का. म्हणून तो तुकोबारायला म्हणावं लागलं, विकाल तेथे विका